परत म्हणते का? आज आईच्या या अमृत महोत्सवानिमित्त इथे सगळे नातेवाईक या ठिकाणी आलेले आहेत. शिवाय आईचे नातू नाती या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांना आजीबद्दल काहीतरी सांगायचं आहे. तर आजीबद्दल आपलं मनोगत अगदी थोडक्यात व्यक्त करण्याकरता पहिल्यांदा या ठिकाणी येतोय डॉक्टर सुश्रुत. नमस्कार. आज आपण सगळेजण इथे निमित्ताने जमलो आहोत. तर ती म्हणजे माझ्या आजीची 75व्या निमित्त आहे. सुवासिनीताई जलसारे. आणि यांची तशी काही ओळख द्यायची मला गरज नाही, कारण की त्याची पर्सनॅलिटी अशी आहे आणि कॅरेक्टर असं आहे की मला वाटत नाही की इथे कोणी त्यांना व्यवस्थित ओळखत नसेल. त्यामुळे पण एक नातू याने मी आज थोडं काही बोलू इच्छितो माझ्या आजीविषयी. सुवासिनीताई जलसारे यांच्याविषयी नाही, तर माझ्या आजीविषयी, की मी आजी आणि काय तिच्याकडून शिकलो. तर आजपर्यंत आई बाबांकडून ऐकत आलो होतो की आजी आजोबा हे संस्कार केंद्र असतात आणि त्यांच्यामुळे आपल्यावर संस्कार होतात. पण हे मात्र मी खरंच अनुभवलं की जेव्हा मी माझ्या आजीच्या सहवासामध्ये आलो, म्हणजे जेव्हापासून मला आठवत आहे तेव्हापासून खरोखर माझ्या आजीने माझ्यावर संस्कार केले. आज मी एवढ्या वर्षापासून बाहेर राहतो आहे आणि मला तिथे गेल्यानंतर आज हे पदोपदी जाणवत आहे की तिने जे काही आम्हाला संस्कार रूपी जे काही आम्हाला तिने दिले आहेत लहान लहान गोष्टीपासून, ते आज आम्हाला एवढ्या कामात पडतात आहे. आणि त्यांचा खरोखर त्यांचा प्रचंड आम्हाला आमच्या आयुष्यात फायदा झाला. माझ्या आजीने नुसते संस्कार केले असं नाही, तर त्या काळातली अत्यंत आधुनिक अशी माझी आजी होती. कारण की एवढी लिटरेट आणि त्या काळात ती ग्रॅज्युएट होती असं वगैरे. पण आताचा लोकांचा गैरसमज आहे की तुम्ही लिटरेट असताना तुम्ही तुमचा कल्चर आणि तुमचे संस्कार हे विसरता आणि ते जपू शकत नाही. याला मात्र माझी आई नक्की अपवाद आहे, कारण की तिने ते नुसते जपले नाहीत तर आमच्या नातवंडामध्ये रुजवले. आज मी सगळ्यात मोठा नातू आहे आणि अथर्व सगळ्यात छोटा आहे आणि आमच्या सगळ्यामध्ये ते रुजले जेवढं मी नक्की सांगतो. तर बस आजीविषयी अजून काय बोलणार. आजोबा तर आहेतच, रादर आजोबा आणि आजी या दोघांमुळे आम्हाला प्रचंड काही फायदा झाला. आणि पुढच्या आयुष्यात देखील आम्ही हे दोघं जसे त्यांनी जे आमच्या संस्कार केले आहेत त्यांचा पुरेपूर आयुष्यामध्ये आम्ही नक्कीच ते आम्हाला फायदा होईल.